माझ्या मनामध्ये मलाच आश्चर्य वाटत होते. श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाची तळमळ दर क्षणी वाढत होती. केव्हा एकदा कुर्वपूर जाऊन श्रींच्या चरणी नतमस्तक होईन असे झाले होते. अशा स्थितीतच मला निद्रा लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर आश्चर्याचा धक्का बसला. मी एका उंबरा टेकडीवरील पिंपळाच्या झाडाखाली होतो. जवळपास कोणी माणसे नव्हती. मी रात्री ज्या श्री सिद्धयोगींद्रांच्या आश्रमात राहिलो होतो तो आश्रम दिसत नव्हता. मला वाटले रात्रभर ज्या आश्रमात राहिलो ती सिद्धयोगींच्या वचनामृताचा आस्वाद घेतला तो एक भ्रम होता काय, असे नाना विकल्प मनात येऊ लागले. तेव्हा मी आपले सामान आवरून पुन्हा प्रवास सुरू केला. सकाळी निघालेला दुपार झाली तरी चालतच होतो. थोड्याच वेळात एक लहानसे गाव दिसले. मला अत्यंत भूक लागली होती. मी ब्राह्मणांशिवाय इतर कोणाच्या घरी अन्नग्रहण करीत नसे. त्या गावात एकही ब्राह्मण नव्हता. ते एक गिरिजन लोकांचे गाव होते. त्यांचा मुख्या माझ्याजवळ आला व म्हणाला, आमच्या गावात कोणीही ब्राह्मण नाही. आम्ही तुला फळे व मध देतो. त्याप्रमाणे त्या वृद्ध गृहस्थाने मला फळे व मध आणून दिले. मार्गे अंश शमानत्वे या म्हणीप्रमाणे मी ते खाणार एवढ्यात एक कावळा उडत आला आणि माझ्या डोक्यावर येऊन बसला व चोचीने डोक्यास इजा करू लागला. मी त्याला हाकलण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु येत गेले. तेवढ्यात बाजूस असलेल्या झाडावरून एकदम 4-5 कावळे आले. ते माझ्या हातावर खांद्यावर बसून चोचींनी हातापायांना जखमा करू लागले. मी तेथून फळे मध टाकून पळालो. तो वृद्ध गृहस्थ म्हणत होता, मी कोणा सिद्धपुरुषाची निंदा केली असेल, त्यामुळेच हा कावळ्यांचा त्रास भोगावा लागला. मला आठवले, मी त्या सिद्धयोगींद्रांबद्दल मनात शंका घेतली होती, पण त्यांनी श्रीपादांचे दर्शन होईल असा आशीर्वाद दिला होता. म्हणून माझे सर्व पाप या रूपाने बाहेर पडून मला श्रीपादांचे दर्शन होणार असेच. त्याच अपराधाची ही शिक्षा होती. माझे शरीर रक्तबंबाळ झाले होते. मी पळत होतो. कावळे पाठलाग करीतच होते. मी श्रीपाद श्रीवल्लभांचे मनोजन प्रार्थना केली व या संकटातून सुटका करण्याची विनंती केली. तेवढा मला समोर एक औदुंबराचे झाड दिसले. मी त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो. त्यावेळी मला जाणवले की माझ्या शरीरातून एक प्रकारचा दुर्गंध येत आहे. त्या वासामुळे जवळपास असलेल्या वाळवीतून सर्प बाहेर आले आणि दंश करण्यास सुरुवात केली. त्यांच्या त्या विषाने मी मृतप्राय झालो. तोंडातून फेस येत होता. हृदयाचे ठोके मंद गतीने चालले होते. केव्हा मृत्यू येईल ते सांगता येत नव्हते. सायंकाळ झाली होती. धोबी कपडे धुवून वाळवून कपड्यांचे गाठोडे गाढवावर ठेवून ते घरी जात होते. माझी स्थिती पाहून त्यांना दया आली. त्यांनी मला एका गाढवावर बसविले व त्यांच्या गावातील चर्मवैद्याकडे घेऊन गेले. त्या वैद्याने वनातील काही मुळ्यांचा रस काढून मला पिण्यास दिला. सर्पदंश झालेल्या जागेवर थोडी पट्ट बांधली. पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस काढून तो जखमीवर लावला. माझ्या दोन्ही कानांत पिंपळा